पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात मी संकर्षण कराडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। मंडळी असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये दर 10 कोसावरती भाषा बदलते। असाच एक महाराष्ट्रामधला सगळ्या जगाचा लाडका भाग, लाडका प्रांत, ज्या प्रांताने सगळ्या जगाला भुरळ पाडली आणि तो प्रांत म्हणजे कोकण। नागमोडी वळणं, समुद्र किनारा, नारळाच्या पोफळीच्या बागा, आंब्याची झाडं, गार वारा, अप्रतिम असं सौंदर्य आणि या सगळ्यांवरती अगदी म्हणजे शिरपेचा तुरा रवावा तसा फणसासारखा गोड तिथला माणूस। आणि म्हणून तो प्रेमाने म्हणतो की एवा कोकण आपलाच असा। अशा या कोकणातले पदार्थ घेऊन आजचा भाग आम्ही साजरा करणार आहोत। पण याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे, एक दोन नाही हो। कोकण म्हणजे कसं भरभरून आहे ना सगळं, त्यामुळे भरभरून अशी कोकणातली थाळी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तेव्हा आजच्या भागाला सुरुवात करूया। पण त्याआधी या स्वयंपाकघराच्या गृहिणीचं मी स्वागत करतो। मधुराजी यावे, नमस्कार। कशा आहात तुम्ही? खूप छान। कोकण स्पेशल आजचा भाग आहे। कोकणाविषयी तुम्हाला काय माहिती आहे, काय वाटतं? कोकणची खाद्य संस्कृती एकतर मला प्रचंड आवडते, कारण पदार्थ म्हणजे फळ एकच असेल पण त्यामध्ये खूप सारी विविधता बघायला मिळते। आणि आपण जसं म्हणतो की अन्न वाया नाही गेलं पाहिजे, म्हणजे आमरस तर खातातच त्यानंतर त्याचा पल्पही काढला जातो आणि मग जे शेवटची बॅच राहते त्यामध्ये आंब्याची पोळी ही बनवली ती आपण वर्षभर खातो। सुरू करूया आजचा भाग। नक्की। काय असणार या थाळीमध्ये? सुरुवात आपण व्हेज थाळीपासून करूयात, मालवणी व्हेज थाळी करूयात। वा, म्हणजे असं म्हणतात ना की कोकण म्हणलं की फक्त नॉनव्हेजच, तर तसं नाही। कोकणमध्ये पण खूप शाकाहारी पदार्थांमध्ये वैविध्यता आहे। त्यामध्ये मालवणचं स्पेशल म्हणजे काळ्या वाटाण्याचं रस्सा, घावणे, सोलकढी आणि तांदळाची मालवण स्पेशल तांदळाची खीर। अप्रतिम। काय साहित्य? काळा वाटाणा स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून रात्रभर भिजत घातला, त्यानंतर हा इथे शिजवून घेतलेला काळा वाटाणा आहे। हा शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, म्हणजे शक्यतो वाफेवर जर शिजवला तर 25 ते 30 मिनिटं लागतात कुकरमध्ये। वाटण करायचे। वाटण करण्यासाठी स्लाइस केलेला कांदा आहे, सुकं खोबरं आहे, त्याचबरोबर कोथिंबीर, लसूण, आलं, मालवणी मसाला, बारीक चिरलेला कांदा, मीठ। आता पहिले आपण वाटण करून घेऊयात। तेल गरम झालेलं आहे, सगळ्यात आधी स्लाइस केलेला कांदा घालूयात आणि हा सोनेरी रंगावर परतून घेऊयात। वा वा वा। यामध्येच थोडासा लसूणही घालूयात। मालवणच्या पदार्थांमध्ये ना लसणाचा जास्त वापर केला जातो, म्हणजे वाटणातही असतो आणि फोडणीमध्येही लसूण वापरला जातो। आणि कांदा पटकन परतून व्हावा ना म्हणून यावर मी चिमूटभर मीठ घालते, त्यामुळे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते रिलीज होतं आणि पटकन शिजतो। हे बघा, तुम्हीच जे आम्हाला एरवी सांगत असताना की आम्हाला एक एक पदार्थ नको, पोटभरीचे पदार्थ दाखवा, आज आम्ही थाळी आणली आहे, जरा वेगळं काहीतरी। काय हो मधुराजी? बरोबर। बरं, हे सगळं करत असताना तुमचे स्वयंपाकघराशी किंवा स्वयंपाकाशी निगडीत काही प्रश्न, शंका असतील तर आमचा नंबर आम्ही तुम्हाला दाखवतोय, त्याच्यावरती पटकन मला मेसेज करा। मी यांना इथेच विचारतो आणि त्यांच्याकडून उत्तर मिळवून देतो। वा, झालंय छान खरपूस। आता काय? आता सुकं खोबरं हे थोडंसं बाजूला केलं। हे खोबरं पण भाजून घ्यायचं। होय, तर अशी बोलायची एक छान पद्धत आहे ना। मालवणी भाषेमध्ये पण खूप गोडवा आहे। अरे बापरे, फारच फारच सुंदर। खोबरं भाजून झालं, आता कांदा मिक्स करूया आणि हे हलकसं थंड करून घेऊ। चला आपण हे गार करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे। जे आपल्याला आता वाटण करायचंय ते आपण भाजून घेतलं आणि गार केलं। यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि वाटण करून घ्यायचं। वाटण तयार आहे, आता आपण फोडणी घालूया। तेल गरम झालेलं आहे, तर यामध्ये लसूण, लसूण परतून झाला की बारीक चिरलेला कांदा थोडासा आणि हाही सोनेरी रंगावर परतून घेऊया। अच्छा, झालंय आता हे छान। हो, मोहर काय हो? मालवणी मसाला, वा, लाल तिखट,
बेस्ट. आणि हे परतून झालं की यामध्ये हे वाटण जे आता आपण करून घेतलं होतं. पण खानदेशा इतकं किंवा मराठवाडा इतकं तिखट नाही खात कोकणामध्ये ना, नाही, अजिबात. तितकं तिखटाचं प्रमाण नाहीये. नाही, हलकेसे गोडसर असतात कोकणातले पदार्थ. वा, वाटण तर भन्नाट झालंय बाबा. आता काय? तर यामध्ये हे जे वाटाणा आपण शिजवून घेतला आहे हो, हे घालूयात. बरं. चवीपुरतं मीठ, कन्सिस्टन्सी ऍडजस्ट. वा वा वा, फारच सुंदर. काळ्या वाटाण्याची उसळ सोबतीला जर गरम तांदळाची भाकरी असलं की नाही, लय भारी. आपण आज घावणे बनवणार आहोत. तेही करणार आहोत आपण. थाळी म्हणजे परिपूर्ण थाळीच आपल्याला या देणार आहे, तेही कोकणातली व्हेज. चला, किती वेळ लागेल याला शिजायला? 5 मिनिटं. आम्ही ही उकळी आणतो, त्याच्यानंतर वरती काय कोथिंबीर. ठीक आहे, मग ही काळ्या वाटाण्याची उसळ तयार झाली की मग थाळीमधला पुढचा पदार्थ करूया. चला, आता आपण काळ्या वाटाण्याचा सांबार तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम काळे वाटाणे कुकरमध्ये 25 ते 30 मिनिटं शिजवून घ्यावे. प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. त्यात थोडा चिरलेला लसूण आणि आल्याचे तुकडे घालावे. तसंच त्यात थोडंसं मीठही घालावं. परतलेला कांदा थोडा बाजूला करून त्याच पॅन मध्ये सुकं खोबरं भाजून घ्यावं. त्यानंतर कांदा आणि खोबरं एकत्र करून ते थोडंसं गार होऊ द्यावं. गार झाल्यानंतर त्यात थोडंसं पाणी मिसळून मिक्सर मध्ये वाटून घ्यावं. आता एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण घालून परतून घ्यावा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंगावर परतून घ्यावा. त्यात मालवणी मसाला, लाल तिखट घालावं. ते थोडंसं परतल्यानंतर त्यात तयार करून ठेवलेलं वाटण घालावं आणि नीट परतून घ्यावं. तेल सुटायला लागल्यानंतर त्यात शिजवलेले काळे वाटाणे घालावे. त्यात चवीनुसार मीठही घालावं. एक उकळी येऊ द्यावी. बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून काळ्या वाटाण्याची उसळ गार्निश करावी. व्हेज कोकणी थाळीतला पहिला पदार्थ झालाय काळ्या वाटाण्याची उसळ. आणि छान उकळी आली. आता काय राहिलं? त्यामध्ये फक्त कोथिंबीर घालूयात. घाला घाला घाला. किती छान. वा 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 वा, फार सुंदर. आणि सुवास घमघमाट अप्रतिम आहे. पुढे काय? आता सोलकढी बनवूयात. येस, चला. काय लागणार आहे? नारळाचं दूध. नारळाचं दूध बनवण्यासाठी एक नारळ घ्यायचा, त्याचा चव काढून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये तो ओला नारळाचा चव घालायचा. त्यामध्ये गरम पाणी घालायचं, वाटायचं आणि ती जी पेस्ट तयार होईल ती गाळून घ्यायची. ही प्रोसेस रिपीट 2 ते 3 वेळा करायची उरलेल्या नारळाच्या चवमधून. मग हे असं दूध तयार होतं. साहित्य सांगा. कोकम आहे, त्याचबरोबर लसूण मिरचीचा ठेचा, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. बस एवढंच? एवढंच. चला मग कृती करू. अगदी सोपी प्रोसेस आहे. सगळ्यात आधी बाउलमध्ये कोकमचे हे पीसेस घ्यायचे. यामध्ये पाणी घालूयात, कोमट पाणी घालायचं आणि हे भिजत घालूयात. एक अर्धा तास पुरेसं होतं. सोलकढी आपण करतोय त्यासाठी लागणारे जे कोकम आहेत म्हणजेच आमसूल आहेत ते अर्धा तास भिजत घालूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. वा, कोकम आपण छान भिजत घातले आणि आता त्याचं हे आपल्याला त्याचं आगळ तयार करून घेतलं. म्हणजे थोडंसं ते चुरून त्याचा रस काढून घेतला, अर्क काढून घेतला. बरं. सो आता हे नारळाचं दूध, यामध्ये हे कोकमचं आगळ घालायचं, मिक्स करायचं. चमचा देऊ का? लसूण मिरचीचा ठेचा. अरे वा, तिखटपणासाठी. मीठ चवीपुरतं. दुधामध्ये असं मीठ घातलं तर काही हे नाही होत ना? नाही, नारळाचं दूध आहे त्यामध्ये चालतं. आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे व्यवस्थित एकजीव करायचं. अच्छा. आणि हवं तर थोडंसं कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं. अरे वा, झाली सोलकढी तयार. सोलकढी तयार. वा, थाळीतला दुसरा पदार्थ तयार झालाय. आज आपण कोकणी व्हेज थाळी पाहतोय. पहिला काळ्या वाटाण्याची उसळ, दुसरी सोलकढी, तिसरा पदार्थ काय?
तांदळाची खीर कोकणी पद्धतीची. फॅन्टास्टिक. थाळीतला तिसरा पदार्थ लगेच वळूया तांदळाच्या खिरीकडे. आता आपण सोलकढी तयार करण्याची कृती पाहूया. एका बाउलमध्ये कोकमाचे तुकडे घेऊन कोमट पाण्यात ते साधारण अर्धा तास भिजत ठेवावे. आता नारळाच्या दुधात हे कोकमाचं थोडंसं आगळ, लसूण मिरचीचा ठेचा, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट ढवळून एकजीव करून घ्यावं. आवश्यकता वाटल्यास त्यात थोडंसं पाणी मिसळून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यावी. चविष्ट सोलकढी तयार आहे. कृती करूया आपण, त्याआधी साहित्य सांगा. दूध आहे, साजूक तूप, तांदूळ, गूळ, किसलेला ओला नारळ, इथे ओला नारळाचा चव घ्यायचा आहे, सुका मेवा, वेलची पूड आणि जायफळ. अगदी कमी साहित्य लागतं. किती छान. आणि पितांबरी रुजिराची गुळ पावडर आपण वापरतोय, त्यामुळे खीर खमंग होणार यात काही शंका नाही, हो की नाही. आता काय तर तूप घालूयात. तांदूळ घालून भाजून घ्यायचं हा छान तुपावरती. वा. कोकणात भाताची शेती पण केली जाते, हो. त्याच्यामुळे तिकडे तांदळाचे प्रकार आणि तांदळाचे पदार्थ हे खूप खाल्ले जातात. शिवाय हातसडीचं तांदूळ आहे, हो. त्याच्यानंतर असा बारीक तुकडा तांदूळ आहे, ह्या गोष्टी आहेत, तर ते खायला फार मजा येते. जेव्हा जेव्हा आपण कोकणामध्ये प्रवासाला जातो आणि त्यातल्या पावसाळा असेल तर गुडघाभर चिखलामध्ये भाताची शेती करताना आपल्याला अनेक लोक दिसतात आणि ते चित्र फार कमालीचं दिसतं. कोकणात प्रामुख्याने मसुरा जातीचा तांदूळ वापरला जातो. सो तुम्ही तुमच्याकडे तो असेल तर तो वापरू शकता. बरोबर. आणि भाजून झालेला आहे, छान असा सोनेरी रंग आला. आता हे गॅस बंद करू आणि हा मिक्सर मध्ये फक्त फिरवून घ्यायचा थंड झाला. बर. खिरीसाठी लागणारा हा जो तुपावरती भाजलेला तांदूळ आहे तो गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक काढायचा. पण त्याआधी तुम्हाला मी नंबर दिला होता की तुमच्या स्वयंपाकाशी निगडीत काही तक्रारी, शंका, प्रश्न असतील तर विचारा. मला पहिला SMS आलेला आहे, अंजली जी आहेत औरंगाबादहून, आणि त्या असं म्हणतायत की इडली घरच्या घरी करायला सोपी असं म्हणतात, पण त्याचं बॅटर माझं नेहमी फसतं. त्याला हवं तितकं फसफसले पण येत नाही आणि ते खूपदा कधीतरी एक्स्ट्रा पातळ होतं किंवा त्याचा गोळा होतो. जरा इडली बॅटरसाठी आणि इडलीसाठी मार्गदर्शन करा, सांगा. सगळ्यात आधी त्यांचा जो प्रश्न आहे की ते फसफसलं पाहिजे, तर स्पेसिफिकली आता हिवाळा आहे, थंडीच्या दिवसांमध्ये पीठ आंबण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर ती प्रोसेस स्पीडअप करण्यासाठी डाळ तांदूळ भिजवून झाली जेव्हा आपण वाटतो तेव्हा वाटणामध्ये थंड पाणी न घालता थोडं गरम पाण्याचा वापर करायचा. त्यामुळे ते पीठ आंबण्याची प्रोसेस स्पीडअप होते, फास्ट होते. त्याचसोबत जेव्हा ते फर्मेंट करण्यासाठी ठेवतो तेव्हा शक्यतो ओट्याच्या खाली किंवा उबदार एखादी जागा शोधायची. अव्हन असेल त्याच्यामध्ये आपण लाईट स्टार्ट करून ठेवू शकतो. अव्हन नसेल तर एक कुकर किंवा मोठं पातेलं घ्यायचं, गरम करून घ्यायचं 5 मिनिटं, त्याच्या खाली एक जाळी ठेवायची आणि त्यावर ते पातेलं ठेवून झाकण लावून रात्रभर ठेवून द्यायचं. पीठ पटकन आंबतं. त्याला उबदारपणा पाहिजे, उबदारपणा हवा. पांघरुणात घेऊनच झोपलं तर अगदी छान. नाही तसं नाही, म्हणजे आता पांघरुणात उभं असतेच ना हिवाळ्याच्या दिवसामध्ये. तर अशा काही टिप्स आहेत जेणेकरून अजून काही त्याच्याशी निगडीत. येस. आणि इडलीसाठी म्हणजे डोशासाठी जे बॅटर असतं ते थोडंसं पातळसर लागतं, पण इडलीसाठी थोडं घट्टसर दाटसर बॅटर बनवायचं. बरोबर. त्यामुळे ते वाटण करताना पाण्याचा कमी वापर करायचा आणि थोडं रवाळ ठेवायचं. करेक्ट. महत्वाच्या काही टिप्स आहेत. इडली, कारण काय तसं ह्या पदार्थाला चव नाहीये, वेगळा रंग नाहीये, पण करायची प्रोसेस ही थोडीशी पॉईंट टू पॉईंट असल्यामुळे ती जर थोडी 19-20 झाली तर इडली फसू शकते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या, तुमची इडली छान होईल, हो की नाही. चला, तांदूळ आता गार झालेले आहेत, आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तांदळाच्या खिरीसाठी लागणारे जे तांदूळ आहेत ते आपण तुपावरती छान भाजून घेतले, सोनेरी होऊ दिले आणि मग जरा जाडसर मिक्सरमधून काढले. पावडर नाहीये. आता काय, आता इथे पाणी गरम करायला ठेवलंय. आता काय, आता याला उकळी यायला सुरुवात झाली. यामध्ये आपण हे तांदूळ घालूया आणि शिजवून घ्यायचं. तांदूळ भाजून घेतला त्यामुळे तो हलका झाला, पटकन शिजेल. ते 10 मिनिटात शिजून तयार होतं. उकळी छान येते आहे म्हणजे तांदूळ छान शिजतोय. त्याच्यात आपल्याला त्याच्यात गुळ पावडर घालायची. बरोबर. थोडंसं आणखी बस. ओल्या नारळाचा चव घातला. वा वा. आणि गुळ आहे म्हणून चिमूटभर जायफळ. वा. आणि वेलची पूड. आणि हवं असेल तर सुका मेवा. हवेच आहेत, ड्रायफ्रुट्स हवेच आहेत. वा.
आता ही छान अशी आळून यायला किती वेळ लागेल? एक 5 मिनिटं. 5 मिनिटं. फॅन्टास्टिक. उकळी आलेली आहे, तांदूळ व्यवस्थित शिजला, सुगंधही छान येतो. आता हे थंड झालं की हा जो खीरचा बेस आहे हा असाच ठेवता येतो आणि जेव्हा आपल्याला खायचे तेव्हा त्यामध्ये आवडीप्रमाणे गरम किंवा थंड दूध टाकून तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे, मग आपल्याकडे आता बरेच टप्पे आहेत. ही खीर आधी छान बाउलमध्ये घेऊन गार करूया. ती गार झाल्यावर खायच्या वेळेला त्यात दूध घालूया. बरोबर, हो की नाही? अगदी बरोबर. तेव्हा तयार होईल तांदळाची खीर. आता आपण तांदळाची खीर तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तूप घेऊन त्यात तांदूळ सोनेरी रंगावर भाजून घ्यावे. तांदूळ गार झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यावे. आता एका पॅन मध्ये पाणी घेऊन त्याला उकळी आल्यानंतर हे जाडसर दळलेले तांदूळ त्यात घालावे आणि 10 मिनिटं ते शिजवून घ्यावे. आता त्यात गूळ घालावा, थोडासा ओल्या नारळाचा चव घालावा, वेलची आणि जायफळाची पूड तसंच सुक्या मेव्याचे तुकडे देखील घालावे. आता हा खिरीचा बेस तयार आहे. आपल्या आवडीनुसार त्यात गरम किंवा थंड दूध मिसळून ही खमंग खीर खाता येऊ शकते. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर पुढचा पदार्थ घावणं. घावणं झाले की अख्खी थाळी होईल तयार आणि मग एवा कोकण आपलाच असा घ्या प्रेमाचा घास. हो की नाही? येस. वा, घावणासाठी काय लागतं हो? इन्स्टंट घावणं बनवतोय. तांदळाचं पीठ आणि मीठ. तांदळाचं पीठ आणि मीठ, किती सोपं आहे. हो. काय करायचं मग? तांदळाच्या पिठामध्ये मीठ घालायचं वा. चवीपुरतं आणि थोडं थोडं पाणी घालून सरसरी त्याचं पीठ करून घ्यायचं. सरसरीत. हो. बर. घावणं शक्यतो जाळीदार असतात, त्यामुळे हे जितकं पीठ सरसरीत तितकी घावणं जाळीदार बनतात. ठीक आहे, आता काय? हे सरसरीत असं आपलं बॅटर बनवून तयार आहे. तवा गरम केलेला आहे, यामध्ये तेल घालूयात. थोडंसं आपण ग्रीस करूया. अच्छा, म्हणजे थोडंसं तेल राहिलं पाहिजे एवढंच. तवा छान गरम झाला पाहिजे आणि घावणं बनवताना शक्यतो तवा मध्यभागी खूप गरम असतो, त्यामुळे तो सोडताना घावणाचं पीठ साईडने सोडायचं आणि मग शेवटी मध्यावर यायचं. अच्छा, म्हणजे मग इथे एकसारखं भाजलं जातं. किती छान. वा 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 वा. तुम्ही तर आम्हाला वेगवेगळ्या शंका आणि प्रश्न विचारताच, पण आता बोलता बोलता त्यांनी एक फार महत्त्वाची टिप दिली की तवा मध्यभागी गरम असतो, भोवतालून ते पीठ सोडत यायचं आणि मध्यभागी शेवटी घालायचं आणि अगदी 30 सेकंद झाकण ठेवून वाफवून घ्यायचं. आता आपण घावणे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालावं आणि थोडं थोडं पाणी घालून सरसरीत पीठ भिजवून घ्यावं. आता तवा व्यवस्थित गरम करून घेऊन त्यावर तेल सोडावं आणि त्यावर घावणाचं पीठ तव्यावर पसरून घ्यावं. साधारण 30 सेकंदासाठी झाकण ठेवून घावणे शिजवून घ्यावीत. काळ्या वाटाण्याच्या उसळीबरोबर खाण्यासाठी गरमागरम घावणे तयार आहेत. कोकणातली थाळी आज आपण केली अस्सल व्हेज थाळी. आणि कोकणामध्ये लोक असं म्हणतात की फक्त फिश खावं, नॉनव्हेज खावं, तर असं नाहीये. कोकणातले व्हेज पदार्थ सुद्धा अप्रतिम आहेत आणि त्यातले काही पदार्थ: नंबर 1 काळ्या वाटाण्याची उसळ, नंबर 2 सोलकढी, नंबर 3 तांदळाची खीर आणि घावणं. क्या बात आहे. आता खिरीमध्ये फक्त दूध घालायचं घालायचं. घाला. मग हा घ्या चमचा. आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात करू शकता. किती छान. वा वा. बहारदार. मी एक काम करू का? घावणंही गरम गरम आहेत, काळ्या वाटाण्याची उसळही गरम गरम आहे. एक घास घेऊच का? घेऊ का? बघूया का? म्हणजे कसं तुमचा मान मी ठेवला पाहिजे ना मधुराजी. एवढं तुम्ही कष्ट करून पदार्थ करता. खूप पाणी सुटले तोंडाला. अरे क्या बात है. एवा कोकण आपलाच असा. तुम्हाला काय सांगू, हा प्रेमाचा घास. बोलता येत नाही एवढं तोंडाला पाणी आलंय. वा मधुराजी, अख्खा कोकण तुम्ही आम्हाला एका ताटामध्ये इतका सुंदर दाखवलात. तुम्हाला कसं वाटतं आज हे पदार्थ करून?
खूप छान वाटतंय. मुख्य म्हणजे आम्ही सारे खवय्ये आणि या व्यासपीठावर हे सगळे आपली संस्कृती, खाद्य संस्कृती दाखवण्याची मला संधी मिळाली. त्याचा खूप आनंद होता. बरोबर. मी घेतो कोकणाच्या या थाळीमधला दुसरा घास, पण तुम्ही घ्या निरोप. पाहत राहा झी मराठीवरती या ताजा गरमागरम आणि अप्रतिम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.